नमस्कार मित्रांनो, मी वेदांत केळुसकर पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आजचं विशेष कारण काय, आज मी आलो आहे एक नवी मुंबईमध्ये एक अशी हिडन प्लेस आहे. मैं नहीं दिखाऊंगा, तुम्हाला खूप चांगलं वाटेल अशी जागेवर आलोय मी. तर चला मग. कॉटेज आहेत, इथे दोन आहे, हा एक आणि हा एक, आणि दुसरा कॉटेज आहे तो इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर तुम्हाला आतून एकदा दाखवतो. आणि स्विमिंग पूल इकडे आहे आणि इथे झोपाळा आहे. इथे तुम्ही कार पार्किंग करू शकता या स्पॉटवरती. आणि मित्रांनो खोल आहे, म्हणजे 6 फूटच्या 5 फूट असेल, 5 फूट, आणि पुढे असेल तर लहान पोरांना 2-3 फूट. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो इकडचं एक. इकडून एंट्री अशी आहे. इकडून किमान 6, 7, 8 लोक तरी राहू शकतात. इकडे त्यांचं खाली झोपायला हे आहे. आणि इकडचा बाथरूम एवढा मोठा आहे, मला तर खूप आवडला. बघा, अरे वा, गिझर पण आहे, गिझर आहे, शावर आहे, इंग्लिश टॉयलेट आहे, कमोड आहे, आणि पाणी 24 तास आहे. तर तुम्हाला कसं वाटतं तर ते नक्की सांगा. आणि तुम्हाला लोकेशन पाहिजे तर इन्स्टावरती आहे, माझं लिंक आहे, त्यात इन्स्टावरती बघा. इकडे ड्रायव्हर पण भेटेल तुम्हाला. आणि इथे दोन लोक आरामशीर झोपतील, एवढा मोठा बेड आहे. फॅन आहे, AC आहे, इथे अजून एक फॅन आहे, 2 फॅन आहेत, आणि LED लाईट आहे. रूफ मस्त हे केली आहे, लाइटिंग पण चांगलं. आणि तुम्हाला स्टोअर करायला कपडे बिपडे हे करायला इथे चादर पण आहे, गोडदी आहे, चादर आहे. तर मित्रांनो मला इथे एक तिजोरी पण भेटेल. तर चांगलं पॅकेज आहे, तुम्ही एकदा चेक करा. मस्त असं सकाळी सकाळी निघा, उठल्यानंतर इथे या आणि मग इकडे डायरेक्ट डुबकी मारा. असे इथे सेमच रूम आहे इकडे पण. आणि हा कॉमन बाथरूम आहे, जायचं असेल तर जाऊ शकता. इकडे एक शावर आहे, कॉमनच आहे. आणि इकडे एक झोपाळा आहे. आणि इथे खूप सारे असे फ्लावर्स, सगळं सिनरी तुम्हाला फोटोशूटसाठी इथे फोटो काढू शकता. तर मम्मी इथे बसली आहे. मम्मी काय सांगणार? हाय, ठीक आहे, म्हणजे मस्त फॅमिलीने येऊन इथे एन्जॉय करावं अशी जागा आहे. शांत असं वातावरण आहे. तुम्ही विथ फॅमिली तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता. मला तर फार आवडले. तर मित्रांनो आता आलो आम्ही खालापूर म्हणजे खालापूरच होतं ते पण इथे थोडंसं पुढे 1 किलोमीटर पुढे अजून एक त्यांचा एक प्रायव्हेट RJ फार्ममधून एक प्रायव्हेट विला आहे. तिकडे आले, पण ते एकदम प्रीमियम. तुम्हाला दाखवतो ना, तुम्ही अरे यार तुम्ही काय मिस केलाच नाही ते. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स टाकतो आणि तुम्ही फक्त पुढचा व्हिडिओ बघा, पूर्ण बघा. एवढं क्लासिक आहे ना, क्लासिक भाई साहब. काय विला आहे, काय तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला मागे दिसते ना, हाच आहे. हाँ थोड़ा सा हरियाली ज़्यादा बढ़ गई है, पर ये देखो यहाँ पे लिखा है RJ फार्म और ये उसका विला. आता आत जाऊया. इकडे पण आत तुम्ही प्रॉपर हे टाकलात ना, RJ फार्म म्हणून प्रायव्हेट विला आणि एक RJ फार्म, दोन्ही वेगवेगळे पण त्यांचंच ब्रांच आहे. 1 किलोमीटरचं अंतर आहे बस. काय डोंगर दिसत भाई साहब, देखो भाई. तुम्हाला ही रील आहे ना, जर तुम्हाला बघायची असेल तर इंस्टावरती फॉलो पण करा मला. आणि खाली ते नंबर दिसतात ना, त्यांना कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला खरंच यायचं असेल तर. मग काय, नाही यायचं तर माझा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. तर चला मग तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवतो. आज काय काय आहे, काय काय करू शकतो. तर चला मग.
मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही, काय ॲम्बियंट आहे भाई साहब, म्हणजे खरंच बघण्यासारखंच आहे खूप. काय ॲटमॉस्फिअर आहे, काय नेचर आहे, एकदम फील मला येईल तिथे. जर आलात एकदा व्हिजिट कराच मी त्या बोलतो. आणि हे काय, हे दानपेटी टॉक आहे पण असू द्या. गणपती बाप्पा आहेत इकडे मस्त. इथे मंदिर बंद आहे आणि तिथं आपण एंट्री घेतोय. एक सेकंड, हे कोण आहे? तर हा दरवाजा बघा, एकदम रॉयल लुक देतो आहे महाराजांचा. ते पहिलंच एंट्री केल्यावरती एक गेम खेळायला आहे. इथे फ्रीज आहे. इकडे मस्त वेटिंग रूमसाठी वेटिंग जे इथे रिसेप्शन असणार ते मग हे करणार. आणि इथे काची आहेत, काचेचे ग्लास आहेत आणि ह्या बाजूला पण काचेचे ग्लास आहेत. इथे रिसेप्शनिस्ट असतात, ते ऑर्डरमध्ये काय आहे, रूम पाहिजे काय पाहिजे. तर जे रिसेप्शन असतात ते बोलतात ना, म्हणजे इथे वेटिंग करा तुम्हाला रूम भेटेल, इथे वाट बघा, असं ते सगळं. मग त्यासाठी इकडे असे हे आहे वेटिंग सीट्स आहेत. इथे वेट करू शकता आणि का ऑर्डर करायचं तर ऑर्डर करू शकता. इकडे तुम्हाला दिसेल इथे पण मस्त वाटतात, इथे झोपू शकते इथे. तर इकडे ना इथे एक प्रोजेक्टर दिसतो, मला आवडलं तो प्रोजेक्टर. आणि हे डिझाईन मस्तच वाटते, क्लासिक बाई क्लासिक. AC आहे, फर्निचर हे भरते, रूफ काय एक नंबर आहे, काय भारी बनवलं आहे. इकडे एक फ्रीज आहे, इथे स्पीकर आहे, इथे TV आहे आणि इथे होम थिएटर हे सगळं असेल. मला वाटतं इकडे पण एक बेड आहे, हा मोठा रूम आहे. आणि इकडे जर तुम्हाला वायफाय पाहिजे असेल तर इथे पासवर्ड आहे. आणि इकडे मस्त सगळे पिक्चर्सचं नाव आहेत, फोटो फ्रेम केलं आहे. बरसात आहे, हे माहिती नाही काय. इथे दिवार आहे, तशी ही पण दिवारच आहे. जोक मारला पण कळला नाही काय लोकांना. इकडे स्टाफमध्ये मी देखता नाही किसी का झटके. असा मोठा संघ हे आहे. आत पण खूप स्विमिंग पूल आहे ना आत. हां स्विमिंग पूल आहे आत. तर ते बोलले आत जा, ही पूर्ण त्यांचीच जागा आहे ना. मी काय बोलशील, मम्मी फोटो काढतो, मग व्हिडिओ काढतो. नाही बघू जरा, आपण अजून जस्ट सुरुवात आहे. नाही तसं मी ते काढलं आहे, तू मागच्या ह्याच्यात बघितलास ना. तिकडे एक छोटंसं कॉटेज वाटतं. हे पण खूप शांत जागा आहे. इथून हा रस्ता केलेला आहे, त्याच्यात रस्त्यातून आपल्याला जायचं. ते खाली एक पूल इकडे आहे बघ, इथून रस्ता आहे. छान असा चाफ्याचा वास येतोय. झाडं किती आहेत, अरे बघू शकता. आंब्याची झाडं, खूप आंब्याची झाडं आहेत, नारळ आहे. इथे ना हे आंब्याचं झाड आहे, हा नारळ आहे, नारळ हे आंब्याची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. आणि काही ठिकाणी शोची झाडं लावलेली आहेत. ब्लॅकबेरी दिसली का? ब्लॅकबेरी दिसली. हे लिंबूचं झाड आहे, हे लिंबाचं झाड आहे, हे आंब्याचं आहे, हे आंब्याचं आहे. हा हो वाव बोलीस ना. वाव, अरे भाई हे बघ काय, इथे स्विमिंग पूल आणि इथे बाथटब. मला वाटलं बाबूच्या बघायला मिळत नाही. हे पण बटरफ्लाय तिथे पण होते खूप. आणि हे बघा बाथटब, भाई मोटर बिटर लावलेली आहे. मला आधी वाटलं स्मशान आहे. हे बघा स्मशानासारखं वाटतंय. इथे थोडासा पुढे काय दिसत आहे. चल वाव, व्हॉट अ स्विमिंग पूल. मी एक्स्ट्रा कपडे आणले असते तर नक्कीच उडी मारली असती. हॅलो, एक नंबर. हा ना, साफसफाई मम्मी. इथे चेंजिंग रूम हे सगळे असेल.
शॉवर बिवर, हां शॉवर आहे. आणि ते सगळे बांबूचेच झाड आहेत जास्त तर. पाय ठेव का? पाय खोल खोल म्हणजे इथे 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 मस्त सनबाथ घेऊ शकतो. आणि इथेच लहान पोरांना इथे मस्त झोपून. हां तिथे पण आहे, पण तिथे आरसा ठेवलाय. आवडला हे काचीचा. काहीतरी पडलं, कॅमेरा पडला मग फोन वाजतोय. हे पण मस्त आहे. हॅलो, हे पण चांगलं आहे, गेम खेळू शकतो तुम्ही. आहे ना म्हणजे इथे फॅमिलीसोबत येऊ शकता, म्हणजे फ्रेंड्स असणार, जे जास्त ग्रुप असणार ना ते हे बुक करू शकता. हे एकालाच आहे मला वाटतं. असे भरपूर कॉटेज नाही आहेत की भरपूर असे वेगवेगळे फॅमिली मेंबर्स असतात त्यांना येत. हां तर आता पप्पा आलेत, पप्पांना विचार याचा रिव्ह्यू काय देतो. हां पप्पा तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स? लय भारी वाटलं, मस्त एक नंबर. सगळ्यात जास्त काय आवडलं? झाडामध्ये आहे, विला चांगला आहे. आता मेंटेन करायला पाहिजे होता. किती रूम आहे? एकच आहे वरती. नाही वरती फ्लोअर आहेत, 2-3 फ्लोअर आहेत. नाही असं दिसतं ना, 3-4 फ्लोअर आहेत. वाळवी लागली आहे. जेवायला कधी येतो? जेवायला पाहिजे जेवायला. आता आलं मी एकदम टॉप फ्लोअरवरती, म्हणजे टेरेस आहे तिकडे. असं हे आहे, तिकडे टीटी खेळू शकता, टेबल टेनिस माहीतच असेल. रेड ब्लॅक तिथे बॉल कुठे गेला काय माहिती. इकडे सॉकर आहे, तो फुटबॉल मला तेही खेळू शकता. आणि दुसरं म्हणजे इथे कॅरम पण खेळू शकतात. आणि इकडे कोणाला एक्सरसाइज करायची तर सायकल आहे. सायकलच आहे नाही, सायकलच आहे वाटतं. हां सायकलच आहे वेट लॉससाठी. इथे अजून एक आहे टीटी. आणि अजून एक कॅरम आहे इकडे. आणि एक बेसिन आहे. तुम्हाला कसं वाटतंय रूम? रूम चांगले आहेत. रूम छोटा आहे थोडासा, पण लय मस्त आहे. इकडे मला AC आहे पण TV नाही. इथे कपाट आहे आणि इकडे बाथरूम आणि टॉयलेट कंबाईन आहे. आणि अजून एक इथे 2 BHK पण आहे, म्हणजे सगळ्यात मोठा. बेड मोठा आहे, इकडे बेड मोठा आहे, बेड मोठा आहे, रूम मोठा आहे, खूप स्पाइस आहे. हा आणि इथे पण ACच आहे, मस्त थंडावा आहे. हां पण इथे कुक बटप आहे. तर बाटपमुळे इथे प्राईज वाढली आणि ह्या रूममुळे. रूमची साईज बघा. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अशाच मोर कॉन्टेंटसाठी प्लीज सबस्क्राईब.